मोठी बातमी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे। पाकिस्तानने केलेल्या या नापाक कृत्याला जशास तसं उत्तर देण्याची मागणी देशवासियांकडून केली जाते आणि त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचललेली असून चारही बाजूंनी पाकची कोंडी करण्यात येते। त्यानंतर आज पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं वक्तव्य केलंय। जे करोडो देशवासियांच्या मनात आहे तेच घडणार आहे असं राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात म्हटलंय। मोदींच्या नेतृत्वात देशाला जे वाटतं तेच होईल असं सांगत त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। रक्षा मंत्री के रूप में मेरा दायित्व है कि मैं अपने सैनिकों के साथ मिलकर देश की सीमाओं की सुरक्षा सुनिश्चित करूं और मेरा यह दायित्व है कि अपनी सेना के साथ मिलकर देश के ऊपर आंख उठाने वालों को मुंहतोड़ जवाब दूं। और आप सभी हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं। उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं, उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं। जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं। मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे। भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय। रामबनमधील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले। दरम्यान चिनाब नदीचा प्रवाह घटल्याने पाकिस्तानमध्ये पाणीबाणी निर्माण झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दलाच्या प्रमुखांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली। पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठीच्या ॲक्शन प्लॅनवर पंतप्रधान मोदी आणि हवाई दलाच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे। भारताने रशियासोबत ईगल एस मिसाईल खरेदीचा करार केलाय। शत्रूचे फायटर जेट, हेलिकॉप्टर आणि ड्रोन उद्ध्वस्त करण्याची क्षमता ईगल एस या मिसाईलमध्ये आहे। पंजाबमधील वायुदल आणि लष्करी छावण्यांची हेरगिरी करणाऱ्या आयएसआयच्या 2 गुप्तहेरांना अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे। हे दोन्ही गुप्तहेर स्थानिक गँगस्टरच्या मदतीने संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते। महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वादाचा नवा अंक समोर आलाय। महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला अजित पवारांची अनुपस्थिती होती, तर कालच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गैरहजर होते। त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी आहे का असा सवाल उपस्थित केला जातो। पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी महायुतीने मोकळीक दिली अशी भावना महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवात मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे। अजितदादा हवे होते ते असते तर अधिकचा निधी मिळवण्यासाठी सोपं झालं असतं अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली। महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवात एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे। मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं तापमान खाली येतं आणि मुंबईचं तापमान वाढतं असा टोला त्यांनी लगावलाय। लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं आहे असं देखील ते म्हटले। पुण्यामध्ये भाजपची कार्यकर्ता बैठक संपन्न झाली। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपला पक्ष वाढवा असा अजब कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। काँग्रेसचे जास्तीत जास्त कार्यकर्ते भाजपमध्ये घेण्याचा सल्ला बावनकुळेंनी दिला। शिवसेना उभाठा नेते विनायक राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। देशाचे पंतप्रधान जम्मू काश्मीरला का गेले नाहीत, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट का घेतली नाही असा सवाल राऊतांनी केलाय। विक्रमगड विभाग सहकारी भात आणि भगर गिरणी लिमिटेड संचालक पदाच्या निवडणुकीत भाजपच्या किसान विकास पॅनलचा दारुण पराभव झालाय। किसान विकास पॅनलला 11 पैकी केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय। आता एक मोठी बातमी। एलओसीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे। काल मध्यरात्री पाकिस्तान सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अनेक भागात गोळीबार केला होता। तर कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमध्ये शस्त्रांनी गोळीबार केलाय। मात्र पाकच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने देखील त्यांना तात्काळ आणि समर्पक प्रत्युत्तर देत शत्रू पक्षाला ठोस संदेश दिलाय।
पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकमध्ये वातावरण चांगलंच पेटलंय आणि त्याच दरम्यान आता पाककडून अशा प्रकारे एलओसीवर बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे। त्यामुळे वातावरण आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। विनायक राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। देश रक्षणासाठी आम्ही पंतप्रधान मोदींसोबत आहोतच, मात्र पाकिस्तानच्या नावावर फसवण्याचं काम केलं तर तुमचं नाटकी राजकारण उघड केल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा विनायक राऊत यांनी दिलाय। इस्रायलच्या तेल अवीव विमानतळाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियासह युरोप आणि अमेरिकेतील अनेक विमान कंपन्यांनी आपली सेवा स्थगित केली आहे। एअर इंडियानं 6 मेपर्यंत तेल अवीवला जाणारी उड्डाणं रद्द केलेली आहेत। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असून ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचं काम सुरू आहे। बेस्टनं आता मिडी बसची संख्या वाढवण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे। बस थांब्यांवर लागलेल्या प्रवाशांच्या रांगा आणि प्रशासनाचे तोट्याचं गणित यामुळे 200 मिडी एसी बस दाखल करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे, तर पावसाळ्यानंतर त्या दाखल करण्याचं बेस्ट प्रशासनाचं नियोजन आहे। तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23% आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे, मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय। देशभरातील बाजार समित्यांमध्ये फळं, भाजीपाला आणि अन्नधान्यांची नासाडी रोखण्यासाठी अन्न आणि कृषी संघटनेचं एक अभ्यास गटाची स्थापना केलेली आहे। बाजारात विक्रीसाठी आलेल्या फळ भाजीपाल्यांची 30% तर धान्यांची 10% नासाडी होत असल्यानं कृषी संघटनेनं हा निर्णय घेतलाय। ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो पास मार्गिकेच्या निर्माणाचं काम भिवंडी शहरात सुरू आहे आणि या कामासाठी भिवंडीमध्ये वाहतूक बदल लागू केले आहेत। आज रात्रीपासून ते मंगळवार पहाटे 5 पर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले, तर भिवंडी येथील धामणकर नाका भागात तुळई उभारणीचं काम हाती घेण्यात आलं। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आज होणार आहे। इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 27,837 विद्यार्थ्यांची MHT CET फेर परीक्षा घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं एकाच सत्रात देशभरात नीट परीक्षा घेतली आहे। देशभरातून जवळपास 22,70,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, मात्र यंदा फिजिक्स विषयाचा पेपर अवघड होता, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे। जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडतंय आणि त्यामुळे आता आणखी तारीख पे तारीख नको अशी तंबी बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला देण्यात आली आहे, तर ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। चंद्रपूर शहरातल्या आकाशवाणी परिसरात काल संध्याकाळी वादळामुळे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला। राज्यातील महिला आणि बालकांच्या आरोग्य हिताला प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्याअंतर्गत राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत महिलांची रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, डायबिटीज, रक्तदाब अशा आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत। वांद्रे ते वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्ग जोडल्यानं वाहनचालकांचा प्रवास विना अडथळा आणि वेगवान झाला। या मार्गावरून वरळी आणि मरीन ड्राईव्ह या दोन्ही दिशांना दररोज सरासरी प्रत्येकी 22 ते 25 हजार वाहनं धावतायत आणि त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सी लिंकपर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आता 10 ते 15 मिनिटांवर आला। भिवंडी तालुका ग्रामीणमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या तालुका मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। भिवंडी उत्तर मंडळ अध्यक्षपदी निलेश गुरव यांची भाजप ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांची नियुक्ती केलेली आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर मास्टिकनं खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंदा 79 कोटी रुपये खर्च करणार आहे। असं असतानाही पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखी 78 कोटी खर्च करणार आहे। त्यामुळे डागडुजीसाठीचा एकूण खर्च 157 कोटींच्या घरात गेलाय। राज्य सरकारनं ई-बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे। याविरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृषी समितीतर्फे 21 मे रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं जाणार आहे।